भाजपनं अजितदादाला हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. 54 पैकी 40 आमदार पळवून नेले. त्यांना सत्तेच्या मोहजाळात अडकवलं. मात्र या संकटानं 83 वर्षांचे शरद पवार खचून गेले नाहीत. आपला पक्ष नव्याने बांधण्यासाठी सुमारे वर्षभर ते महाराष्ट्रभर फिरले. लोकसभा निवडणुकीत त्याचे चांगले परिणामही दिसून आले. महाविकास आघाडीतून 10 जागा लढवून शरद पवारांच्या पक्षानं 8 जागा जिंकल्या. या 80% सक्सेस रेटची आता अनेक इच्छुकांना भुरळ पडली आहे. विधानसभेला शरद पवारांकडून लढायचं यासाठी त्यांचा खट्याटोप सुरू आहे. त्यामुळं कधी बारामतीत तर कधी पुण्यातील तर कधी मुंबईतील पवारांच्या घरी इच्छुकांच्या अक्षरशः रांगा लागतायत. कोण कोण दिग्गज आहेत या रांगेत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. लोकसभा निवडणुकीत भरीव यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव सेना या तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास दुणावला आहे. महाशक्ती असलेल्या भाजपला आपण विधानसभेला चितपट करू शकतो याची खात्री त्यांना पटली आहे. या तिन्ही पक्षांमध्ये सर्वात जास्त यशस्वी ठरले ते शरद पवार. गेल्या 50हून अधिक वर्षात राजकारणाचे सर्वच खाजखळगे माहीत असलेल्या पवारांनी अजित पवारांच्या बंडानंतरही खचून न जाता वयाच्या 83व्या वर्षी पक्षाची नव्यानं बांधणी केली. मुठभर सोबत राहिलेल्या निष्ठावंतांना सोबत घेऊन इतर पक्षातील अनेक नाराज नेते आपल्या पक्षाकडे खेचून आणले. निवडून येण्याची क्षमता हाच एकमेव निकष ठेवून त्यांनी लोकसभेला उमेदवार आयात केले. स्वतः त्यांचा प्रचार केला. याचा परिणाम असा झाला की लोकसभेमध्ये पवारांनी उभं केलेल्या 10 पैकी 8 उमेदवारांचा विजय झाला. गेली 35 वर्ष ज्या बारामतीमध्ये अजितदादांचं वर्चस्व होतं तिथंही त्यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना निर्विवादपणे निवडून आणलं. महाराष्ट्रात पवारांचं एकमेव पक्ष आहे ज्यांनी 80% सक्सेस रेट मिळवलाय. या यशामुळे शरद पवार हे राजकारणातील चाणक्य असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आता पवारांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात उद्धव सेना व काँग्रेस जास्त जागांसाठी भांडत असताना शरद पवार मात्र 3ऱ्या क्रमांकाच्या जागा घ्यायला तयार झालेत. फक्त आपण सांगू त्या जागा द्या एवढीच त्यांची अट आहे. अजित पवार गटात गेलेले बंडखोर आमदार हे त्यांचे प्रमुख टार्गेट आहे. या 40 आमदारांविरोधात लढण्यासाठी एक मुहूर्त त्यांनी तयार करून ठेवलाय. यापैकी काही जण पवारांच्या पक्षात प्रवेश करू लागले आहेत तर काही जण तिकीट वाटपाच्या वेळी प्रवेश करणार आहेत. अजित पवार गटाच्या प्रस्थापित आमदारांविरुद्ध नवे चेहरे उतरवण्याची रणनीती शरद पवारांनी आखल्यानं त्यांच्याकडे गर्दी वाढत चालली आहे. माढ्याचे अजितदादा गटाचे आमदार बबन शिंदे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीसाठी गळ घातली आहे. इतकंच काय, अजित पवार गटात गेलेले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटीलही शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची बातमी फुटली आणि दादा गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्वतः वळसे पाटील यांनी मात्र या बातमीचं खंडन केलं. यापूर्वी वळसे पाटील यांच्या कन्याही शरद पवारांना भेटल्याची चर्चा होती. आंबेगाव मतदारसंघातून स्वतः वळसे पाटील किंवा त्यांच्या कन्या शरद पवारांच्या पक्षाकडून लढणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. इंदापूरमधून माजी मंत्री आता भाजपात गेलेले हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या पक्षात येण्याच्या तयारीत आहेत. या मतदारसंघात गेली 10 वर्ष राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला. आता भरणे अजितदादा गटामध्ये आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा आमदार करण्याचा शब्द शरद पवारांनी दिला असून ते निवडणूक लागण्यापूर्वी तुतारी वाजवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यांचे पोस्टर्सही इंदापुरात झळकले आहेत. पुण्याच्या वडगाव शेरी मतदारसंघातून माजी आमदार बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, चिंचवडमधून प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, मोरेश्वर भोंडे, बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा मतदारसंघातून राम खाडे, अकोलेमधून अमित भांगरे हे काही नवे तर काही जुने चेहरे तुतारीवर लढण्यासाठी शरद पवारांकडे येऊन भेटलेत. इच्छुक उदंड असले तरी निवडून येण्याची क्षमता हाच निकष ठेवून शरद पवार उमेदवार देणार आहेत. लोकसभेतील 80% यशाचा स्ट्राईक रेट विधानसभेलाही कायम ठेवण्याची त्यांची रणनीती आहे. त्यातही अजित पवारांसोबत गेलेले बंडखोरांना आसमान दाखवायचं हा चंगच पवार गटानं बांधलाय. त्यामुळे दादा गटातील मातब्बरांचे धाबे दणाणले आहेत. यापैकी अनेकांनी घड्याळ सोडून तुतारीवर लढण्याची तयारी दर्शवली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे दादा गटाचे आमदार नरहरी झिरवळ
यांचा मुलगा शरद पवारांच्या संपर्कात आहे. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यावर हे पक्षप्रवेश होतील व महाविकास आघाडीत सर्वात आधी शरद पवारांचा पक्ष उमेदवारांची नावं घोषित करेल, कारण त्यांनी आतापासून पूर्ण तयारी केलेली दिसतेय. नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवून दिग्गजांना मात देण्याचा शरद पवारांचा डाव विधानसभेलाही यशस्वी होईल का? तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट्स मधून जरूर सांगा.